Subscribe and click on the bell icon to never miss a video on India Food Network. नमस्कार, मी अर्चना आरते इंडिया फूड नेटवर्क मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाव म्हटलं की आपण पावभाजी ही आपल्या डोळ्यासमोर येतेच, पण कधी-कधी आपल्याकडे ही नेहमीच काय पावभाजी नसते आणि पाव जर घरात असेल तर काय करायचं? कारण पावभाजी करायची म्हणजे थोडा वेळ पण लागतो। तर आज मी तुम्हाला दाखवते मसाला पाव। चला सुरुवात करूया। आपण घेऊया 1 टेबलस्पून तेल आणि ह्यात घेऊया आपण 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट। 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, थोडीशी पेस्ट आपण परतून घ्यायची आहे। आता आपण ह्यात घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ चवीप्रमाणे, 1 टीस्पून पावभाजी मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पावडर। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि छानसं मऊ होऊन द्यायचं आहे। थोडंसं पाणी घेऊया आणि आता हे होऊन द्यायचंय, त्यामुळे 5 मिनिटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे। तर 5 मिनिटं वाट बघूया। आता हे थोडंसं आपण मॅश करून घेऊया। हा मसाला ऑलमोस्ट झालेला आहे। आता मी हे काढून घेते। आता आपण पाव घेऊया आणि तो पाव मी मध्ये कापून ठेवलेला आहे। आता थोडंसं बटर घ्यायचं आहे। आधी पाव थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि आता ही जी भाजी आहे ना आपण बनवलेली, जो हा मसाला आहे तो आपण ह्याच्या आतमध्ये घालायचा आहे आणि थोडासा वरती पण लावून टाकायचा आहे। आणि थोडासा होऊन द्यायचा आहे। आता आपण काढून घेऊया, गॅस बंद करूया, प्लेट घेऊया हलकसं बटर लावायचं आणि थोडीशी कोथिंबीर, मला आवडते। छानपैकी मसाला पाव तयार आहे। मी तर हा करतेच आणि नेहमी हा खातेच, पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागेल, करायला लागेल, मला कमेंट्समध्ये कळवायला लागेल की कसा झालाय तो, आणि इंडिया फूड नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल।